नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवत आहे अक्षय तृतीयानिमित्त एकदम सिंपल अशी थाली. तर थालीमध्ये आहे आंब्याचा रस, चटपटीत मसाला बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ना मी पुरी बनवण्यासाठी पीठ मळणार आहे. तर त्याकरिता चवीप्रमाणे मीठ घालून अंदाजे 1 ते 2 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे. अगदी पातळ किंवा सैल ठेवायचा नाही, किंवा चपातीसाठी आपण मळतो नेहमीसाठी तसंही ठेवायचं नाही. तर तशाने ना पुऱ्या त्यांना तेल भरपूर निघतं. तर घट्टसर असा गोळा छान असा मळून घेणार आहे. तर घट्ट पीठ मळलं ना तर पुऱ्यांना जास्त तेल निघत नाही आणि पुऱ्या देखील ना बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात. तर पीठ मळून झालेलं आहे, बाजूला ठेवून देते झाकण ठेवून. आणि ना बटाट्याची भाजी करायला घेते. तर इथे ना मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे असे ना छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तर तुम्ही आवडीनुसार मॅश करून देखील घेऊ शकता. तर इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घातली आहे मोहरीची फोडणी. तर तेलामध्ये मोहरी तडतडल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे जिरे, चिमूटभर हिंग. आता गॅस कमी करून ना यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या घालत आहे. त्याने चव फार छान येते. आणि इथे ना मी लसूण आणि अद्रकचे काही तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. आणि इथे ना मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं तोडून टाकलेली आहेत. फोडणीमध्ये खूप छान सुगंध येतो. तर छान लालसर रंगावर परतून घेणार आहे. सर्व साहित्य छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला. तर कांदा आहे ना जास्त परतवून घेणार नाही, अगदी त्याचा कच्चापणा जाईल एवढाच परतवून घेणार आहे. तर आता यामध्ये घालत आहे 1 टमाटर बारीक कापून घेतलेला. तर तो देखील ना मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा टमाटर आहे ना छान मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये घालत आहे उकडलेले बटाटे कापून घेतलेले. आता यावरून ना सुके मसाले घालणार आहे. तर पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि अर्धा चमचा आहे ना काळं मसाला घेतलेला आहे. आणि 1 चमचा धना पावडर, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि बिलकुल पाव चमचा असं आमचूर पावडर घातलेली आहे. आणि हे सर्व मसाले आहेत ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. तर आमचूरने ना आमचूर पावडर घातलं ना त्याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. तर सर्व मसाले आहेत ना व्यवस्थित असं एकजीव करून घेते. तर मसाले आहेत ना बटाट्यामध्ये छान एकजीव झालेले आहेत. यावरून घालत आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तर ही भाजी आहे ना टिफिनला देण्यासाठी मुलांना, किंवा डोशासाठी, डोसा बनवला ना तर मसाला डोशासाठी अशी भाजी बनवून खूप छान टेस्ट लागते. तर पहा, मस्त अशी बटाट्याची चटपटीत भाजी तयार झालेली आहे. तर आता ना आंब्याचा रस बनवायला घेऊ. तर त्यासाठी ना मी इथे 1च आंबा घेतलेला आहे. तर जास्त बनवून ठेवला म्हणजे काळा पडतो रस, म्हणून ना मी जेवढा लागतो तेवढाच बनवून घेणार आहे. तर इथे ना मी पाण्यामध्ये घालून ठेवलेला होता, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. तर आंबा आहे ना छान असा कट करून घेते. तर आंब्याच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रस बनवणार आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि कापून घेतलेल्या फोडीमधला गर आहे ना चमच्याने काढून घेत आहे. चमच्याने गर काढून घेतला ना तर व्यवस्थित निघतो. तर या रसामध्ये ना मी इलायची पावडर किंवा केशर वगैरे असं काहीच घालणार नाही. जसा ओरिजिनल आंबा आहे ना, मला आंब्याचीच फक्त चव हवी आहे, म्हणून ना मी फक्त एकदम साधा असा रस बनवत आहे. आंब्याच्या फोडींमधला गर काढून घेतलेला आहे, म्हणजेच आंब्यातला. आता वरनं घालत आहे चवीप्रमाणे साखर. साखरेचं प्रमाण इच्छेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर मटक्यातलं थंडगार असं पाणी घातलेलं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेते. तर मी इथे मटक्यातलं पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर फ्रीजचं पाणी घ्यायचं असेल तर घेऊ शकता, किंवा साधं वापरायचं असेल तर तेही घेऊ शकता. तर पहा, मस्त असा रस आहे ना तयार झालेला आहे.
तर पहा आमरस मस्त असा थंडगार रस तयार झालेला आहे. तर हा रस आहे ना मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तोपर्यंत पुऱ्या बनवून घेणार आहे. तर म्हणजे ना खाताना थंड थंड आमरस खायला मजा येते. तर पीठ देखील ना छान भिजलेलं आहे. तर असं कडक छान पीठ मळून घेतलेलं होतं आणि इथपर्यंत असं छान मऊ झालेलं आहे. तर आता पुऱ्या लाटण्यासाठी घेते. तर काय आहे ना पुऱ्या लाटण्यासाठी तुम्ही छोटे छोटे गोळे करून लाटून घेतलात एक एक करून तरी देखील चालेल. तर मी आज ना अशा पद्धतीने लाटून घेणार आहे पुऱ्या. मोठी एक चपाती बनवून नंतर ना वाटीच्या किंवा ग्लासाच्या साहाय्याने छोटे छोटे त्याचे काप करून घेणार आहे. म्हणजेच पुऱ्या काढून घेणार आहे. याआधी देखील ना मी पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी टाकलेली आहे आणि आमरस धिरड्या पारंपरिक पद्धतीने धिरड्या कशा बनवायच्या त्याची सगळी रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. तर इथे ना मी अशा मीडियम साईजची एक चपाती लाटून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचा ग्लास घेतलेला आहे. तर आता ना त्याच्या पुऱ्या काढून घेते. एकदम अशी एक चपाती लाटून नंतर अशा ना पुऱ्या काढून घेतल्या तर पटापट पुऱ्या बनवून तयार होतात घाईच्या वेळेस. आणि किंवा तुम्हाला छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असतील ना तर तशा देखील घेऊ शकता. तर आज मी ना घाईघाईमध्ये अशाच पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. पहा किती छान अशा तयार झालेल्या आहेत. आणि जी याच्यामधली पुरी जाड वाटत असेल ना ती पुन्हा एकदा लाटून घेतली तरी देखील चालते. तर पहा मी अशा पद्धतीने ना मध्यम साईजच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर ना तेल गरम करून घेतलेलं आहे. मध्यम गॅसवर एक एक पुऱ्या घालून ना छान तळून घेणार आहे. तर पुरी तळण्यासाठी तेल ना कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कमी ते मध्यम गॅस ठेवून ना छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. म्हणजे करपणार देखील नाहीत आणि पुऱ्यांना ना जास्त तेल देखील निघत नाही. छान अशा पुऱ्या तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली पुरी दिसत आहे. सांगितलेल्याप्रमाणे पीठ मळून अशा पुऱ्या बनवल्या ना तर तुमच्या देखील अशाच पुऱ्या तयार होतील. तर बराच वेळ ना पुऱ्या फुगलेल्याच राहतात आणि जास्त तेल देखील निघत नाही. तर पहा किती छान अशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे. एकदम फुग्यासारखी अशी पुरी दिसत आहे. तर सगळ्या पुऱ्या मी अशाच तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता ताटामध्ये ना थंडगार आंब्याचं एकदम ओरिजिनल चवीचं आमरस आणि बटाट्याची मस्त चटपटीत मसाला भाजी, गरमागरम पुऱ्या. तर गरम गरम पुऱ्यासोबत थंडगार आंब्याचा रस खाण्यासाठी मज्जाच वेगळी. तर पहा अक्षय तृतीयानिमित्त एकदम सिंपल अशी थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.